विठ्ठल भाग्यवान आहोत आपण, आपला जन्म भारत देशामध्ये झाला. जगात नाही तेवढे संत या भारताच्या भूमीनं जन्माला घातली. भारतात नाहीत एवढे संत महाराष्ट्राच्या भूमीनं जन्माला घातली. ही महाराष्ट्राची भूमी आहे ना. जगाच्या पाठीवरती अनेक राज्य असतील, त्यांना फक्त राज्यच म्हणतात. जगात एकमेव असं राज्य आहे की आपल्या राज्याला महाराष्ट्र. जेते हरीचे दास जन्म घे, हरीचे जन्म घे, हरीचे दास जन्म घे, हरीचे पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे घरीचे दास जन्म घेती. आचार्य अत्रे म्हणतात ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला त्याला जन्माला येऊन महाराष्ट्रातल्या 4 गोष्टी कळाव्यात. पहिली विठोबा, दुसरी ज्ञानोबा, तिसरी तुकोबा आणि चौथी शिवबा. या 4 गोष्टीपैकी एकही गोष्ट ज्याला कळत नाही समजायचं हे येडं महाराष्ट्रात राहायच्या लायकीचं नाही, असा कमरात लाथ घालून हद्दपार केलं पाहिजे. महाराष्ट्रात जन्म झाला, आपल्याला महाराष्ट्राचा स्वाभिमान असला पाहिजे. महाराष्ट्राची भूमी साधू संतांची, पण ही पराक्रमाची भूमी. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. हिमाय भूमी जन्मभूमी, कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय माय मराठी अमुची. आमुचा हे बाणा, ही अमुची आहे बोली, असमानी झडके भव्य पताका, भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी, कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय माय मराठी अमुची. पवित्र महाराष्ट्राच्या भूमीत आपला जन्म झाला. जगात नाही तेवढे संत भारतात, भारतात नाही तेवढे संत महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात नाही तेवढे संत मराठवाड्याच्या मातीनं जन्माला घातली. ही मराठवाड्याच्या मातीची सगळ्यात मोठी पुण्य. जिथे वैष्णवाचा वास, 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 जिथे वैष्णवाचा वास. धन्य भूमी
पुण्यभूमी पुण्य देश. हात तुटल्यानंतर सुद्धा भजनाच्या सामर्थ्याने हात फुटले जातात, असा भाव आविष्कार प्रगट करणाऱ्या संतांची भूमी श्री संत गोरोबा काका महाराज. हात तुटल्यानंतर ज्यावेळी नामदेवरायांनी कीर्तनांनी सांगितलं सगळ्यांनी हात वरती घ्या, टाळी वाजवा, त्या पांडुरंगाला हृदयामध्ये आळवा, सगळ्यांनी हात वरती घेतले. पण त्यावेळी गोरोबा काकाच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू वाहू लागले. आपल्याला भजन करता येणार नाही, आता आपल्याला टाळी वाजवता येणार नाही, आता हाताच्या माध्यमातून त्या पांडुरंगाची टाळी वाजवून सेवा नाही करता येणार आपल्याला. काकाचं अंतकरण कळवळलं. पण आहेत तेवढे हात वरती घ्यायला काय हरकत आहे का? तुटलेले हात वरती घेतले आणि भाव आविष्कार घडला. चवळीच्या शेंगासारखे हात फुटले. सगळे डोळे झाकून टाळ्या वाजवत होते, सगळे टाळ्या वाजवत होते, काकाला हात नव्हते. पण नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये हात तुटलेल्या काकांना सुद्धा भजन करत असताना हात फुटले. ही वारकरी संप्रदायाची उंची आणि वारकरी संप्रदायाचा कलियुगात असलेला आविष्कार आहे. विठ्ठल मी तुम्हाला अंधश्रद्धेकडे घेऊन जात नाही बरं का. आता हल्ली सुविधा आहे, माणूस जन्माला आल्यानंतर त्याची नाळ असते, ती नाळ तोडली जाते पा. आणि पुण्यात रुबी हॉलला, प्रमोद महाराज तुम्हाला माहिती नाही, मला माहिती नाही, रुबी हॉलला हॉस्पिटलला ती व्यवस्था आहे. डॉक्टर्स काय करतात, आम्ही पतपेढीमध्ये काही डिपॉझिट जमा करायचं, ती आपली नाळ आहे ना तिथं ठेवतात सुरक्षित. आणि ज्यावेळी माणसाच्या ॲक्सिडेंटमध्ये हात अथवा पाय जर तुटला, तर ज्यावेळेस त्या माणसाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर होऊ नये पण ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा हातपाय जर तुटला, तर आपली जी नाळ असते ना, जन्माला आलो त्यावेळीची नाळ, ती तिथं हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित ठेवतात. आणि ज्या माणसाचा हातपाय तुटला त्या नाळीमधले हार्मोन्स काढतात ती इंजेक्शननी. आणि ज्या माणसाचा हातपाय तुटला ना त्याला तिथे इंजेक्शन देतात. सध्या तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं, विज्ञानाची प्रगती. तुमचा हातपाय जर तुटला तर तुमचं जर नाळ तुम्ही व्यवस्थित ठेवला, त्यातल्या हार्मोन्समध्ये एवढी ताकद आहे. तुमचा हात तुटला तर तिथून नव्याने तुम्हाला पुन्हा हात फुटल्या जातो. ही सध्याची 21व्या युगातली विज्ञानाची तंत्रज्ञानाची प्रगती. वारकरी संप्रदायाने ही प्रगती 700-800 वर्षापूर्वी करून दाखवली. ही वारकरी संप्रदायाची सगळ्यात मोठी उंची. पण आपल्याच गोष्टी आपल्याला मान्य होत नाही आणि आपल्याच गोष्टी आपण मान्य करत नाहीत. हे आपलं जगातलं सगळ्यात मोठे भिकारीपणी. जगात सगळ्यात श्रीमंत माझा संप्रदाय, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला त्याचा गर्व असला पाहिजे. पहा तुम्ही मागे तो चित्रपट निघाला होता, मला त्याचं नाव आठवत नाही, आमिर खानचा. ज्यावेळी तो अंतराळातून खाली आला, दुसऱ्या लोकातून खाली आला, तो वरतून खाली आला आणि आल्याच्या नंतर एका भोजपुरी महिलेने त्याच्या मस्तकावरती त्याचा हातात हात घेतला, तर त्याने तिची भाषा सुद्धा कॅप्चर केली. ज्यावेळी नाथांनी जलसमाधीच्या अगोदर नैवेद्य खाणार एक पोरग घरी बसत होतं, साधूचा भावाविष्कार काय श्रेष्ठ असू शकतो. नाथांच्या घरच्या पुरणाच्या पोळीचा नैवेद्य ज्यांनी खाल्ला, पुढे नाथांचं वाङ्मय परिपूर्ण करण्याचं काम श्री संत गावोबा महाराजांनी केलं. मस्तके हात ठेविला, कृपा कटाक्षाने हाळिले, आपुल्या पैदी बैसविले. नाथांनी फक्त मस्तकावरती हात ठेवला आणि नाथांकडचं सगळं ज्ञान हे पार्सल झालं, सगळं ज्ञान कॅप्चर केलं ती श्री संत गावोबा महाराजांनी. इथं नवीन काही घडत नाही, जुन्या गोष्टी असतात त्याच पुढे फॉरवर्ड करायच्या असतात. आणि पण साधू संतांनी केला तो आम्हाला चमत्कार दिसतो. विज्ञानाच्याही पलीकडे कितीतरी पाऊल पुढे आमची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ती म्हणजे अध्यात्माची. विठ्ठल आणि अशा पवित्र महाराष्ट्रात तुमचा माझा जन्म झाला. जगात नाही तेवढे संत इथे आहेत. देवाने इतर प्रकारची होणी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने तुम्हाला मला माणसाच्या जन्माला घातलं. कुणालाच नाही तशी ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिली. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. हस्तस्य भूषणं दानं, सत्यकंठस्य भूषणं, श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणे किं प्रयोजनं. तुम्हाला माझी भाषा कळती ना? कळती का? चेहरे जरा फ्रेश ठेवा, माझ्याकडे पहा, तुम्ही हसा जरा. झोपल्या का काय? माझ्याकडे पहा एकदा सगळे आणि हसा एकदा घाला. स्माइल प्लीज. हसणार आहे दादा.
सगळे हसा. अरे एखादीची छातीत चमक निघून भुसकून मरून जाता, मग सगळेच राहून जातं की नाही. फ्रेश जीवन जगलं पाहिजे गडे. कीर्तनाला येताना सगळा कचरा चपला सोडतात तिथं सोडी जा डोक्यातला, आणि फ्रेश डोकं घेऊन इथं येऊन बसायचं. आणि आता तुमच्या चेहऱ्यावरती हसे आहे ना, आयुष्यभर तुमच्या आनंदाला आणि तुमच्या हसण्याला कोणाचीच नजर लागू नये. तुम्ही शेवटपर्यंत आणि आयुष्यभर असेच हसत आणि आनंदात राहावे. विठ्ठल या दोन हाताची शोभा कशात सांगितली? मला असं वाटतं या दोन हाताची शोभा मारुतीच्या पारावर बसून. तुम्ही एवढे एडे नाही तर मी एवढी भोळी नाही. कळालं नाही तुम्हाला? यु नो, माहित नाही तुम्हाला हे? कदाचित असे सज्जन गृहस्थ तुमच्या गावात नसावीत बरं का. नाहीत ना? नाही का? इकडे दुसरीकडे बसते. इतकी इमानदारी लागती पा कीर्तना. विठ्ठल काही काही गावात पहा तुम्ही 11 वाजता सोनबाईच्या हातचं आयतं खाल्लं टचून गडी 11 ते 2 ताणून झोप आणि तो पुढं मारुती पुढं गार हवा असती. 11 ते 2 झोप हाणली. 2 वाजता त्याचे सगळे सोयरे आले, सगळे शंकर सोसायटीचे सभासद चिलमीवाले. शंकर गांजा वडीत होते म्हणे. शंकर असे तुडू हाणले पाहिजेत पा चौकात. तुम्ही सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करा. चिलमीचा आणि महादेवाचा कुठं संबंध नाही बरं का. बरं म्हणे महादेवाचा प्रसाद एक चिली मन वाढणारे 6 जण. महादेवाचा प्रसाद आहे म्हणून तुम्ही चिली मोडीतात. भागवतात समुद्र मंथनाची कथा आहे, त्याच्यात समुद्र मंथनातून निघालेला हलाहल विष पॉइझन भगवान भोलेनाथांनी एकट्याने पिलं होतं. जे म्हणतात ना शंकराचा प्रसाद आहे गांजा वडा, शंकराचा प्रसाद आहे, त्यांना एका एका झुरक्यासोबत त्या एक एक टोपण विष बी पाजलं पाहिजे पा. शंकराचा प्रसाद आहे तो बी, आणि तो पचवायची ताकद असेल तर मग प्यायला हरकत नाही. आपण फक्त मोजके काही प्रमाण पाठ करून ठेवलेत. म्हणे भगवान शंकर गांजा उडीत होते, कोणत्याच ग्रंथामध्ये उल्लेख नाही. भगवान शंकराने गळ्यात साप घेतला होता, मग तुम्ही घ्यायला काय हरकत आहे का? सगळेच गुण पाहिजेत ना आपल्यामध्ये. 2 वाजता सगळे सोयरे जमले, एकदाचे आले. 2 ते 5 असा डाव रंगतो पाहत यायचा. गप माराव का नाही अख्ख्या गावाच्या उचापती मारुती पुढे. आमकेच पोरगी पळून गेली, तमकेची सून तमक्याला भांडली. आमक्याच पोरग वाईली निघलं. 12 वर्ष झालं तमक्याचा पाळणाच झाला ना. आपल्याला घेणं देणंच काय? भाकरी घरच्या खायच्या, 2 लोकांचं धुवायचं. मारुती पुढं, मारुती ब्रह्मचारी. बरं तिथं 5 वाजता वारकरी आले हरिपाठ चालू करायला. हे उधळी घरी चहा डोसायला. म्हणजे यांच्याकडे वेळच इतका झाला, पासच कसा करेना म्हणून, टाइमपास म्हणून रिकाम्या उचापती चालल्या. आम्ही बोलल्यावर कधी कधी तुम्हाला काही लोकांना राग येतो काही गोष्टीचा. आम्ही नाही बोलायचं कोणी. हल्ली एकच व्यासपीठ झाले धर्मजागृतीचं. इथं भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, पण आता वेळ आलेली मायबाप काही गोष्टी इथून सांगणं गरजेचं आहे. कारण जगद्गुरु तुकोबारायांनी श्रोत्यातून मावळे निर्माण करायचं आणि स्वराज्याच्या लढाईसाठी पाठवण्याचं काम कीर्तनातून केलेलं आहे. विठ्ठल रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आहे. वीर विठ्ठलाचे गाडे. आम्ही लेकरं कोणाचे ने बळाटासारखं जीवन जगण्यात अर्थ नाही. एखाद्या तुम्ही मुस्लिम बांधवाला पाहिलं का? तो मस्जिदीमध्ये बिड्या वडीत चालला होता. एखाद्या शीख बांधवाला पाहिलं तुम्ही गुरुद्वारामध्ये पुडी खाऊन गेला होता. एखाद्या ख्रिश्चन बांधवाला पाहिलं तुम्ही चर्चमध्ये तो डीजेवर अश्लील प्रकारचे गाणे लावून डान्स करीत होता. आपल्या लोकांनी ठेका घेतला का? आली जयंती कर साजरी, आली पुण्यतिथी कर साजरी. करण्याबद्दल माझं दुमत नाही. फार तर करू नका तुम्ही. म्हणजे तुम्ही जयंत्या साजऱ्या केलं म्हणजे आपला हिंदू धर्माला खूप लाभ होणार. असा हिंदू धर्मच मोठा आहे. तुम्ही त्याला काही रिकामी ठिगळं लावायची गरज नाही. विनंती असेल माझी, जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या असतील तर धार्मिक, सात्विक आणि स्वच्छ सुंदर पद्धतीने साजऱ्या करा. अन्यथा डीजे लावून, डीजेवर अश्लील गाणी लावून, दारू पिऊन, महापुरुषांचे पुतळे डोक्यावरती घेऊन अश्लील प्रकारचा तुम्ही जर नृत्य करत असाल आणि कुणीकडे नाचत असाल तर हे आपल्या हिंदू धर्माचं आणि महापुरुषाचं सगळ्यात मोठा अपमान आहे. हिंदू धर्माचं होणारं सगळ्यात मोठं पतन आहे. ह्या गोष्टी तरी थांबवल्या पाहिजेत आपण.
हिंदू धर्माचं होणारं पतन आपलं आपणच थांबवलं पाहिजे. बाकी धर्मासाठी आपल्याला दुसरं काही करायची गरज नाही. पा विठ्ठल या दोन हाताची शोभा नेमकी सांगितली कशात? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ताल दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ताल दे, तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, तुझी कृपा काम देनु ऐसी एक गाय दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देव मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे, देव मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. या दोन हाताची शोभा अडलेल्या नडलेल्या गरजू व्यक्तींना मदत आणि सहकार्य करा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते. आपण घराघरात प्रार्थना म्हणतो ना, हीच मुची असाच आवाज राहू दे, प्रार्थनान हीच मुचे म्हणा, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणे, माणसाने माणसाशी कुत्र्यासारखं, मग माणसाने माणसाशी, माणसं माणसासंग माणसासारखं वागत येत का? पण आतापर्यंत जनावरांसोबत वागणं नीट होतं, हल्ली जनावरांसोबत सुद्धा वागणं बिघडलेले. माणसाचं माणसासोबत वागणं नीट असतं तर तेलंगणा राज्यामध्ये हैदराबादमध्ये 400 एकर जेवढं जंगल होतं तेवढं एका रात्रीतून तोडून IT पार्कसाठी सरकारने उभंच केलं नसताना. म्हणजे किती येड्या खोपडीचं सरकार आहे पहा तुम्ही. आपल्याकडे मागे बिबट्या नव्हता, चित्ता नव्हता, बिबट्या का चित्ता, बिबट्या आणला ना भारतातून, भारताच्या बाहेरून आणला ना, बिबट्याची जोडी आणली बाहेरून. म्हणजे आपल्याकडे नव्हता तर बाहेरून आणला आणि हाय ते जंगल तोडून मारून टाकायचे आणि संपले का बाहेरून आयात निर्यात करायची त्यांची. राष्ट्रीय पक्षी मोर आहे आपला. पण फेसबुक पेजला ज्यावेळी ते व्हिडिओज व्हायरल होत होते ना, त्यावेळी झाडं तुटल्यानंतर मोर असे पंख फडफडत तडपडत तडपडत खाली लोळत होते जमिनीवर. मागे एक हरिण मारलं तर एक अभिनेता अनेक वर्ष बेजार होता आणि जंगल तोडून, नावं सांगू नका इथं, आणि जंगल तोडून तुम्ही जर जिवंत हरणं जर मारित असताल, झाडं तोडायचे, जंगल नष्ट करायचे आणि घराच्या छतावर टोपल्यात पाणी आणि धान्य मांडायचे, असे काळे धंदे फक्त माणसालाच जमतात. पा आज आम्ही जलसाठी नीट ठेवले नाही तर हाय त्या सगळ्या पाण्यामध्ये पहा तुम्ही, इंद्रायणीच्या पात्र पुण्यसलीला इंद्रायणी मातेचं तोंडात पाणी घ्यावं वाटत नाही आता. कारखान्याचं सगळं पाणी, दूषित पाणी त्याच्यात सोडलेले.
सगळे मासे तडफडून मारताय, जे पाणी स्वच्छ करतात. काही काही ठिकाणी पाण्याला असा फेस आलेला पाहिजे, सगळा केमिकलचा फेस आहे. पुण्यसलीला इंद्रायणी मातेचं पाणी, पवित्र पाणी मुखात घ्यावं, माणसाने तृप्त व्हावं, एवढा अधिकार ज्या इंद्रायणीचा आहे. पण इंद्रायणीत गेल्यानंतर प्रश्न पडतो, तोंडात पाणी घ्यावं की नाही. याचा अर्थ इंद्रायणी अपवित्र करून टाकली, आपण माणसानीच केली ना ती. जागोजागी जिथं जिथं अपवित्र पसरवण्याचं काम फक्त आपणच केलेलं आहे. माणसासोबत वागणं बिघडलं. मला काय कधी कधी काही गोष्टीचं आश्चर्य वाटतं आणि दुर्दैवही वाटतं. एक पत्थर एक बार मंदिर जाता है तो भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर जाता है लेकिन पत्थर का पत्थर ही रहता है. दगडाला बुक्का लावला दगडाचा विठोबा होतो, दगडाला शेंदूर लावला दगडाचा गणपती मारुती होतो, दगडावर गुलाल टाकला दगडाचा ज्योतिबा भैरव होतो, दगडावर भंडारा टाकला दगडाचा खंडोबा होतो, दगडाला भस्म लावला दगडाचा महादेव होतो. माणसाला असा कोणता गण लावो जेणेकरून माणूस निदान एक दिवस माणसात तरी आणि माणसाशी माणसासारखं तो वागू तरी लागेल. तुका मने फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तुका मने फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी तुका म्हणे फार नका देऊ दूध जयामध्ये सार, काकाचे उपकार तरी करा. प्रार्थना करणाऱ्या दोन हातांपेक्षा मदत करणारे दोन हात नेहमी श्रेष्ठ असतात. विठ्ठल तोला मोलाचे 4 वाक्य बोलते, छान ऐका आणि टाळ्यांचा प्रतिसाद द्या. आवडलं का पण नीट ऐका आधी. चंदनापेक्षा केलेलं वंदन 100 पटीनं शीतले. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद होणं 10,000 पटीत श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं लाखो पटीत श्रेष्ठ आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, महापुरे झाडे जाती तेथ लावाडे वाचत. या दोन हाताने परोपकार ही एक प्रकारची भक्तीच आहे. फक्त भजनच सगळ्यांनी जर भजन केलं तर मग गोरगरिबांची मदत कोणी करायची. आडलेल्या नडलेल्या वेळेला धावून त्या लोकांसाठी कोणी जायचं. सगळे जर भजनच करीत बसले तर कोणी भजन करा कोणी परोपकार करा, ही एक प्रकारची भक्ती. एखाद्या गरीबासाठी दिलेला तुम्ही तुमचा 1 मिनिटाचा वेळ, एखाद्या गरीबासाठी दिलेली तुम्ही तुमची जबान, एखाद्या गरीबासाठी दिलेली तुम्ही तुमची किमती सही, त्या सहीमुळे त्या जबानीमुळे त्या वेळेमुळे कधी नव्हे ते आज एखाद्या गोरगरिबाचं तुमच्यामुळे जर कल्याण होत असेल, भिवंडी जवळचं नाही, कधी नव्हे ते आज त्याच्या झोपडीत त्याची चूल पेटत असेल, भर दिवाळीला त्याच्या चुलीवर पुरण शिजत असेल, तुमच्यामुळे त्याला पुरणाचा गोड घास खायला मिळत असेल, त्या दिवशी त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं हसू, त्याच्या डोळ्यातले 2 आनंदाचे अश्रू, त्याने अंतःकरणापासून तुम्हाला दिलेला आशीर्वाद, त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायचं, देहूच्या तुकोबारायचं, पैठणच्या नाथांचं आणि तेरच्या श्री संत गोरोबा काकाचं दर्शन त्या दिवशी तुम्हाला त्या गरीबाच्या झोपडीत झाल्याशिवाय राहणार नाही. गरीबों का कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. जगात फार मोठा बंगला बांधणं आणि लोकांनी म्हणावं काय घर बांधलं राव, अख्ख्या 5 खेड्यात कोणालाच जमलं नाही. फार मोठं घर बांधणं हे खरं जीवनाचं हित नाही. 50 लाखाची गाडी घेऊन AC कारमध्ये फिरणं आणि लोकांना त्याच्यातून टाटा बाय बाय करणं हे खरं जीवनाचं हित नाही. श्रीमंत होऊन नाव लौकिक कमवणं, पब्लिक सिटी करणं हे खरं जीवनाचं हित नाही. फार मोठं कीर्तनकार होणं, लोकांनी आपले श्रोते बनणं, फार मोठा कथाकार होणं आणि समाजाने त्याच्या कीर्तनाला कथेला उपस्थित राहणं. काय समाज जमला होता, आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. आपलातून आमचे फेसबुकला यूट्यूबला 3.5 लाख 4 लाख 5 लाख फॉलोअर्स आहेत. हे खरं जीवनाचं हित नाही बरं. गावागावात सप्ते करत असताना महाराज लोकांची यादी केल्यानंतर तुमचं नाव लोक पहिल्यांदा घेतात, हे खरं जीवनाचं हित नाही. म्हणजे लोक चांगलं म्हणतात म्हणून माणूस चांगला असतो आणि लोक चांगलंच म्हणतात चांगलंच असतं. हे कशावरून? रामप्रभू वनवासाला जात असताना लोक म्हणतात हेच खरं नसतं. बऱ्याचदा
लोकांची भाषा काय सांगते यापेक्षा धर्मनीती काय सांगते हे गरजेचं आहे. रामप्रभू वनवासाला जाताना सगळी अयोध्या म्हणत होती तुम्ही जाऊ नका. मग रामप्रभू लोकांचं ऐकलं का? बऱ्याचदा लोकच खरं असतात असं अजिबात नसतं. लोकांच्या यादीत जरी तुम्हाला स्थान आहे, पण कधीतरी देवाच्या यादीत तुमचं नाव शेवटी का होईना असणं गरजेचं आहे ना. लोकांच्या नजरेमध्ये तुम्ही फार मोठे महाराज आहे, पण संतांच्या यादीत बसले पाहिजेत. तुम्ही संतांच्या भक्तीच्या चौकटीत तुम्ही बसले पाहिजेत. म्हणून नाव लौकिक कमवणं हे खरं जीवनाचं हित नाही. बरं, जिनं जन्माला घातलं आपल्याला, आपलं हित आपल्यालाही कळत नाही ना आपल्या आईलाही कळत नाही. हित नाही ठावे जननी जनका. मग जगात खरं हित फक्त एकाच जातीला कळालं, ती जात ते संतांची जात. संतांनी आपलं हित सांगितलं. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. किंवा हे कविद तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे. ज्याच्यात मी माझं हित मानत होतो ते माझं खरं हित नाही. आता तुम्ही कृपावंत गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. मग साधू संतांनी जे हित सांगितलं आणि त्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे, अशा कर्तव्यनिष्ठ पुत्राच्या मात्या पित्यांना धन्यता देतात. जगद्गुरु तुकोबा अभंगाचं प्रथम चरण. पुलिया आपुलिया हिता जोसी जागता, धन्य माता पिता तयाची. हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याचे माईबाप धन्य आहेत. तुकोबरांनी धन्यता माता पित्यांना दिली. कर्तव्य मुलगा करतोय पण धन्यता माईबापांना दिली. परीक्षा मुलांनी दिली पण सर्टिफिकेट मात्र बापाच्या नावाने भेटलं. चांगलं वागा तुम्ही, नाव माईबापाचंच निघतं. आणि वाईट वागले तरी सुद्धा नाव माईबापाचंच निघतं. पण चांगलं वागाल तर चांगलं नाव निघतं, आणि वाईट वागाल तर बट्टा लागतो माईबापाच्या.
फक्त माई बापाच्या नावाला नाही, अख्ख्या कुळाला बट्टा लागतो पा एक दरिद्री पोरगा जन्माला आला तर. गावात एवढा मोठा सप्ताह आहे, सगळी तरुण मंडळी सप्त्यात येत, बाकीचे तरुण मंडळी काही ऐकायला आहेत, काही तरुण मंडळी सप्त्यात अंगण झाडायला, हे मंडप झाडायला आहेत, कोणी चटाया टाकतंय, कोणी ताटं वाढतंय, कोणी वाढायला आहे, कोणी बकेटा उचलायला आहेत, कोणी खरकट उचलायला आहेत. सगळी तरुण मंडळी इकडे सप्त्यात येत. आणि एखादं पिऊ नाही पण पिलं, पडू नाही पण पडलं, लुळू नाही पण लुळू लागलं. कशात? मी माईक घेऊन पुढे येऊ का? मोकळ्या मनाने बोला गडे. हा काय केबीसीतला प्रश्न आहे का बरं? पिऊ नाही पिलं, पडू नाही पडलं, लुळू नाही पण लुळू लागलं. कुठं? ते फिक्स जागा आहे ते बिचारीची. गटारीत लुळू लागलं आणि खाली पालथं पडलेलं होतं, पाणी वाहू लागलं गटारीतून. डुकरं बी त्याला ढुसणे आणायचे. 4-5 जणांना वाटलं अरे मेलं का जिततंय का कसं आहे की पाहिलं पाहिजे. काठी घेतली एक, त्याचं असं सुलट्याचं उलटं केलं, ते शर्टाला धरून वडलं त्याच्या. अरे 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 कोणाचं आहे रे पोरग? गावातले अमुक अमुक येत ना त्यांचं पोरग आहे. अरे काय जन्माला आलं हे कारट? बाप वारकरी, बाप भजनात येत दररोज, गावचे अख्खे पोरं सप्त्यात येत आणि येडं इथं काय करतं? काय मायबापाच्या पोटी जन्माला आलं, काय दरिद्री पोरग जन्म. याच्या असं होण्यापेक्षा न झालेलं परवडलं. अरे बाप माळकरी, बाप वारकरी आणि असलं पिदाड पोरग जन्माला आलं. कोणाचं पोरग आहे रे? लोक चर्चा करतात आमक्या आमक्याचं पोरग आहे. असलं पोरग झाल्यापेक्षा न झालेलं परवडलं. मला सांग, ढोसली पोरानं पण नावाचा बट्टा कोणाला लागला? बापाच्या नावाला बट्टा लागला. वाईट वागा तुम्ही, मायबापाचं नाव निघतं, आणि चांगले वागाल तरी सुद्धा मायबापाचं नाव निघतं. आता इथं आपल्या गावात कुणीतरी कष्टाळू शेतकरी असेल एखादा, दुसऱ्याच्या घरी दुसऱ्याच्या शेतात सालानी बापाने कष्ट केले. इकडं आईनं दुसऱ्याच्या घरचे भांडे घासले, कपडे धुतले. 2-2 किलोमीटर वरती माय गरिबीमुळे पायात चप्पल न घालता खुरपायला जायची. बाईनं साडी फाटली तर त्याला ठिगळं लावले. अजूनही पाहा तुम्ही, अजूनही सोन्याचे दिवस सगळ्यालाच नाही आलेले दादांनो माझ्या, अजूनही गरिबीतली लेकरं येतं. आईनं केसाला तेल लावायची कंजूशी केली का? लेकरू माझं शिकतंय. रुपयानं रुपया साशीला तिनं. बापानं रुपयानं रुपये जोडला आणि पोरग शिकायला टाकलं. स्पर्धा परीक्षा पोरग देतं, MPSC UPSC करते. आणि देवाची कृपा झाली, मायबापाची कष्ट फळाला आले, पुण्य फळाला आली. रात्रंदिवस कष्ट केले मायबापाने, पण पोरग MPSC म्हणा UPSC म्हणा पास झालं. स्पर्धा परीक्षा दिल्या, पोरग पास झालं. कोणी ग्रामसेवक झालं, कोणी तलाठी झालं, कोणी नायब तहसीलदार झालं, कोणी तहसीलदार झालं, कोणी PSI, कोणी IPS, कोणी जिल्हाधिकारी, कोणी कलेक्टर झालं. आणि जॉबला लागल्यापासून तुमचं येणंच झालं नाही गावात, म्हणून सगळ्या गावकऱ्यांनी मिळून मोठ्या मनाने सप्ताहाची पत्रिका त्या जिल्हाधिकाऱ्याला, कलेक्टरला, PSIला, IPSला दिली. मुलगा असेल मुलगी असेल. आणि तुमचं जॉबला लागल्यापासून येणं झालंच नाही, सिलेक्शन झाल्यापासून. त्यावेळी सप्ताहाला भेट द्यावी म्हणून शनिवार रविवार सुट्टी तुम्ही काढून आलात. आणि एवढं मोठं कीर्तन रंगलंय. शनिवारच्या संध्याकाळी तुम्ही निघालात आणि भर कीर्तन रंगात आल्यानंतर तुमच्या दिव्याच्या गाडीतून तुमची एंट्री झाली. गावातला पोरगा पोरगी जर IPS PSI होऊन आला आणि गाडी जर गावात आली, सप्त्याच्या मंडपात आली, तर तुम्ही कीर्तन करताल का? मागं बघाता तुम्ही, सगळे पाठीमागे पाहता. त्यावेळी तुमच्यातले 20-25 जण कोणीतरी पळत पळत जातील मागे. एक जण पळत जाईल, गाडीचं दार उघडेल, त्यातून तो साहेब, ती मॅडम खाली उतरेल. त्यावेळी तुम्ही सगळेजण पाठीमागे पाहताल आणि तुमच्या गावचा तो साहेब पोरगा, ती मॅडम पोरगी ज्यावेळी येईल ना इकडे, त्यावेळी तुम्ही पाठीमागे पाहताल. हात उंच करून येणाऱ्या तुमच्या भूमिपुत्रासाठी, भूमिकन्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करताल. त्यापैकी तुमच्यापैकी कोणीतरी असं बोर्ड दाखवेल, अरे आलेत ना साहेब, ते कोपऱ्यात बसलेले, टोपी घातलेले, चष्मा लावलेले काका आहेत ना, आलेल्या साहेबाचा बाप येतो. आणि कोपऱ्यात बसलेले बाप काका आहेत ना, ते आलेले साहेब त्यांचा मुलगा आहे. बापाकडे पोतं नव्हतं रे साधं बसायला, झोपडीत जीवन गेलं अख्खं. पायात चप्पल घालायला नव्हती बापाच्या, बसायला सायकल नव्हती बापाला. पण कष्टाचं चीज झालंय देवा, मायबापाची पुण्य फळाला आली ना. आज पोरग, अरे गरीबाच्या झोपडीतलं पोरग दिव्याच्या गाडीत बसून आज गावात आलं. इकडं बसलेल्यापैकी तुमच्यात कोणीतरी कुजबुज करेल. त्या कोपऱ्यात बसलेल्या, डोक्यावर पदर घेतलेल्या, कपाळाला मोठं कुंकू असलेल्या, नाकात नथ घातलेल्या, चष्मा लावलेल्या ज्या काकू दिसतात ना, ती बाई आलेली मॅडम, त्या बाईची पोरगी. बरं
आलेली मॅडम त्या बाईची पोरगीन कोपऱ्यात बसलेली बाई त्या मॅडमची आई, तुम्ही आवाक होऊन पाहता रे आलेली मॅडम कशी दिसती, ती कोपऱ्यातली बाई. मग कष्टाचं चीज झालंय. आईला अंगावर घालायला साडी नव्हती, बस शिवाय कधी प्रवास केला नाही, पण कष्टाचं चीज झालं. पोरगी आज दिव्याच्या गाडीत बसून आली. तुम्ही पाठीमागून येत असताल, अख्खे लोक तुमच्याकडे पाहून टाळ्या हात उंच घेऊन टाळ्या वाजवतील. लोक तुमच्या मायबापाकडे बघून सांगतील साहेबाचा बाप आहे बर का, इकडं मॅडमची आई बर का, मॅडमची आई बर का. अख्खं गाव तुमचं कौतुक करत असेल. आणि त्या क्षणाला इकडं तुमच्या बापाच्या आणि इकडं तुमच्या आईच्या डोळ्यातून गळगळ 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 प्रेमाचे आनंदाचे समाधानाचे अश्रू वाहतील. आईची छाती भरून येईल, बापाचं अंतकरण भरून येईल. त्यावेळी बापाला इतका स्वाभिमान वाटेल तुमचा. बापाच्या डोळ्यातले आनंदाचे अश्रू, आईच्या डोळ्यातले आनंदाचे अश्रू. मला असं वाटतंय जगातल्या आतापर्यंत मिळवलेल्या हजारो डिग्र्या एका बाजूला आणि माय बापाच्या डोळ्यातलं समाधान एका बाजूला. माय बापाच्या डोळ्यातून स्वाभिमानाचे आणि समाधानाचे अश्रू गळावेत. त्यासाठी इथं बसलेल्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला आयुष्यभर जीवन जगता आलं पाहिजे. बापाने दिलेली खांद्यावरची शाब्बासकीची थापना जगातल्या हजारो डिग्र्याला थाळा तिकडं. बापाची खांद्यावरती दिलेली आशीर्वादाची थाप एका बाजूला असते. शाब्बास रे पठ्ठ्या, अख्ख्या गावात कोणाचं पोरग झालं नाही पण आपलं पोरग निघलं असं मरावं ना अशा पोराच्या पोटी जन्माला यावं. शुद्ध बीज पोटी, 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 शुद्ध बीज असं वाटायलंय मला एखादी म्हातारी वळवून टाकावं, पण त्या म्हातारीला निघायचं म्हातार. म्हणून आता मीच दृष्ट्या काढते दादा तुझी, कारण मोठी बहीण आईच्या जागी असते. लेकराची दृष्ट आई नाही काढणार तर कोण काढणार आहे. आई काढलेली, आईनं काढलेली दृष्ट पटकन निघती. विठ्ठल